मित्रांनो, भारतीय मीडियाने खोट्या न्यूज पसरवण्याची तर हद्दच पार केलेली आहे। अभिनेता धर्मेंद्र हे जिवंत असतानाही त्यांना मृत घोषित करून त्यांची न्यूज दिवसभर चालवत होते आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देत होते। म्हणजे बघा मित्रांनो, कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय यांनी धर्मेंद्र यांना मृत घोषित केले आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली द्यायलाही सुरुवात केली। एवढेच नव्हे तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि देशाचे रक्षामंत्री राजनाथ सिंग यांनीही या न्यूज पाहून आपल्या ट्विटर अकाउंटवरून अभिनेता धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली। म्हणजे बघा मित्रांनो, भारतीय मीडियाने फेक न्यूज पसरवण्यात किती हद्द पार केली आहे। देशभर पसरलेली ही बातमी ऐकून हेमा मालिनीही नाराज झाल्या। त्यांनी एवढे मोठे न्यूज चॅनल कोणत्याही पुराव्याशिवाय अशी न्यूज कशी काय पसरवतात, अशा शब्दात नाराजी व्यक्त केली। अभिनेता सनी देओल यांचाही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी मीडियाविरुद्ध नाराजी व्यक्त केली आणि कठोर शब्दात त्यांना सुनावले। त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की तुमचेही आईबाप आहेत, तुमचेही मुले आहेत, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा। म्हणजे बघा मित्रांनो, भारतीय मीडियाने पसरवलेल्या न्यूजवर विश्वास ठेवायचा की नाही, हाच मोठा प्रश्न आहे। मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।